राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। काँग्रेस पक्षाचे नेते सचिन शिंदे यांचा प्रथम स्मृतिदिवस आज अतिशय भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। आज या निमित्ताने दुपारी 12 ते 2 या वेळात राज हॉल कोपनेश्वर मंदिराच्या बाजूला ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक श्री पवन कदम, माळी समाजाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, काँग्रेस सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते। यावेळेस सगळ्यांनी श्री सचिन शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला। सचिन शिंदे हे माझे मिस्टर होते, ठाणे शहराचे प्रवक्ते। त्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे, त्यांना पूर्ण वर्ष झालेलं आहे। जरी ते ह्यामधून शरीराने गेले असले तरी मनाने हे आमच्यामध्येच आहे आणि त्यांनी जे प्रभागामध्ये काम चालू ठेवलेलं ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे। की सचिन असला की कसल्या गोष्टीचं टेन्शन नसायचं, एक बाजू पूर्ण सचिन सांभाळून घ्यायचा आणि त्यामुळे पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे। सचिनचा जे पाय होते ते जमिनीवर होते। सचिन हा मनमिळावू स्वभावाचा होता। मी थोडा तापट आहे, पण सातत्याने सचिन असल्यामुळे एक समतोल असायचा आमच्या पक्षामध्ये की सचिन सगळं सांभाळून न्यायचा। राजकारणातील सहकारी जरी असला तरी भावापेक्षा कमी प्रेम माझ्यावर त्यांनी केलं नाही आणि मी त्याच्यावर कधी केलं नाही। आज वर्ष झालं तरी मला अजूनही हे मनाला पटत नाही की तू माझ्यातनं निघून गेला आहे। तो नेहमी माझ्या अवतीभोवती अनेक मुमेंटला, अनेक क्षणाला असं तू जाणवतो। चांगल्या प्रकारे काम करणारा, राजकीय क्षेत्रातला आणि सामाजिक क्षेत्रातला हा धीरा हरपलेला आहे। खऱ्या अर्थाने बघितलं दानशूर व्यक्तिमत्व कसं करायचं, गोरगरिबांवरती कसं मदत करायची आणि मितभाषीय, सर्वांना प्रेमाभावाने घेऊन चालणारा, सर्वांच्या सुखादुःखाला धावून जाणारा आज आणि माननीय स्वर्गीय बाळकृष्ण कुर्लेकर साहेब यांच्या तालमीत वाढलेला आज आमचा परम मित्र, आमच्या खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनं केलेला असा आमचा आज मित्र सचिन भाऊ आम्हाला सोडून गेलेला आहे। त्यांनी काँग्रेस पक्षाचं या ठाणे शहरामध्ये भरीव कार्य केलेलं आहे। पक्ष कोणताही असला तरी त्यांचे संबंध ठाण्यातील नव्हेच तर महाराष्ट्रात अनेक जणांशी होते। आत्ताच नुकतेच निवडून आलेले आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब त्यांचे ते फार जवळचे मित्र होते। त्यांचे नेहमी त्यांच्याशी फोनवर म्हणा, कार्यक्रमानिमित्त नेहमी भेट व्हायची। त्याचप्रमाणे आमच्या शिवसेना परिवारामध्ये सुद्धा सचिनजींचे संबंध तसेच होते। वाटत नाही की सचिन जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत। सचिन एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं। काँग्रेस पक्षामधली त्याची कामगिरी तर भरीव होतीच होती, परंतु काँग्रेस पक्षाबरोबर फार मोठं सामाजिक काम सचिनचं ठाणे शहरामध्ये होतं आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा, मिळून मिसळून वागणारा अशी सचिनची ओळख संपूर्ण ठाणे शहरामध्ये होती। गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला 30 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक 1च्या पथकाने जप्त केला आहे। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनाला अडवलं। तपासणी दरम्यान वाहनामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या। चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने पुढील चौकशी अंती पांडुरंग निवास चाळीत एका घरातनं मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा, बनावट लेबल्स, हिटगन्स आणि प्रिंटर मशीन आढळून आले। या कारवाईत 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिटगन, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल आणि वाहन असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे। मुख्य पुरवठादार जो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉपमध्ये, कोणकोणत्या बिअर बारमध्ये याची विक्री करत होते, त्या अनुषंगाने देखील आमची घटक एकची टीम तपास करत आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे।
कळवा येथील रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली आहे. कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता. संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती. वर्मा या गोदीमध्ये कामानिमित्त जात होता. त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती. हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे. समाज माध्यमावर मधुजालाच्या आधारे अर्थात हनी ट्रॅपच्या आधारे त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी तळात ओढण्याचा संशय आहे. त्याला ATSच्या पथकाने अटक केल्यानंतर न्यायाधीश जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात सरकारी वकील आणि वर्मा याचे वकील रुपाली शिंदे, राजहंस गिरासे यांनी युक्तिवाद केला. यावेळेस न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वर्मा याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 5 जूनला त्याला न्यायालयात पुन्हा सादर केला असता न्यायालयाने 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. MCR दिलेला आहे कोर्टाने आणि मागच्या 3 दिवसांमध्ये पोलिसांना जी अपेक्षा होती की काहीतरी फ्रुटफुल सापडेल असं काही मिळालेलं नाही आणि आता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मेहरबान न्यायालयाने MCR ग्रँट केलेला आहे आणि आता याच्यानंतर आम्ही येणारे साक्षी पुरावे आणि या सगळ्यांवरती प्रकाश टाकला जाईल आणि मग त्यानुसार पुढे केस चालली जाईल. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने देखील ठाणे शहरातील टोईंग व्हॅनची कारवाई थांबवण्यासंदर्भात वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना पत्र लिहिण्यात आलं आहे. सध्या ठाणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं पार्किंग धोरण नाही. या टोईंगमुळे नागरिकांवर विनाकारण अतिरिक्त भार होतो आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गैरसोय देखील यामुळे होत आहे. अनेकदा कुठल्याही प्रकारे टोईंगची कर्मचारी वाहनं उचलत असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेची चिंता निर्माण होते. अनेकदा टोईंगमुळेच वाहतूक कोंडी होत असते आणि टोईंगच्या निविदेमध्ये पारदर्शकता नाही, नियमांची पारदर्शकता नाही.
त्यामुळे उगाचच ठाणेकर नागरिकांना वेठीला धरलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर टोईंगचं टोलधाड बंद करावी अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पार्किंग नियमांच्या उल्लंघनासाठी विशेषतः किरकोळ गुन्ह्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने दंड आकारणं हे योग्य आणि कमी त्रासदायक असेल. तसंच निर्धारित पार्किंग झोन सध्याची पार्किंगची समस्या करण्यासाठी अधिक सार्वजनिक पार्किंग जागा निर्माण करण्याच्या शक्यतांचा शोध घेणं अशा सूचना देखील या निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष श्री सुहास देसाई यांनी केल्या आहेत. ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा टोईंगचे वारं वाहू लागलं आहे. मात्र सर्व स्तरातून याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील वाहतूक शाखेला या संदर्भात निवेदन देण्यात आलं असून 6 महिन्यांपासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू केल्याने ठाणेकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शहरामध्ये पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने टोईंग व्हॅन लादली जात आहे. त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा, मगच टोईंग व्हॅनचं नाटक करा असा इशारा टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. ही टोईंग व्हॅन पद्धत कायदेशीर असल्याचं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचं टेंडर काढलं आहे का, टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली आहे का अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळेस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचं आढळून आलं. दरम्यान आम्ही मुदतवाढ दिलेली आहे असं कारण पुढे करून चालढकल केल्याचं निष्पन्न झालं. यावेळेस शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेचा वेळ असतो तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात, गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु पाठीमागे आले का तर त्याची गाडी नसते. हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हॉस्पिटल आहे, मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे. मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला. त्याला अटॅक आलेला, त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा 1 तास लागला. परंतु मी नंतर बाहेर आलो तो बघतो तर माझ्या गाडीला जामर लावलेला. तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं आहे, तर त्यांनी मला सगळी उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी मला पण त्या माणसाचं थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल. मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता बघू पुढे काय होतंय आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू. मुख्य म्हणजे आता जे ॲग्रीमेंट रिन्यू करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जी टेंडरिंग झाली ही 10 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. सर्वात मुद्दा म्हणजे ही टेंडरिंग झाली पाहिजे होती, जी करण्यात आली नाही आहे. तर आम्ही तो एक मुद्दा त्यांच्याजवळ मांडला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिकेचं स्वतःचं पार्किंग धोरण नाही आहे. आम्ही त्यांना विनंती तीच केली की ज्याप्रमाणे तुम्ही डिवायडरसाठी जे रस्त्यामध्ये नौपडाला टाकले, जेव्हा त्या पद्धतीने तुम्ही एकमेकांचं पार्किंग धोरण अवलंबलं तर त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा या दोघांनीही स्वतःचं एक पार्किंग धोरण स्पष्ट करावं. कारण आज ठाणे शहरामध्ये एवढ्या गाड्या आहेत, त्यांच्यासाठी किती पार्किंग व्यवस्था आहे? काहीच नाहीये. कुठेही स्लॉट्स अवेलेबल व्यवस्थित नाहीयेत, ना त्याची नागरिकांमध्ये सूचना दिलेली आहे. तर आमचं शिरसाट साहेबांना तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण लोकांपर्यंत पोहोचवा, त्याच्यानंतर तुम्ही ही ॲग्रीमेंट रिन्यू करा. आणि ही ॲग्रीमेंट रिन्यू करताना जे तुम्ही लोकांचं कट करताय ते तुम्हाला कंत्राटदार कशाला पाहिजे? तुम्ही हे डायरेक्ट शासनाकडे घ्या ना. आज ते कंत्राटदाराकडे जात आहे, त्याच्यानंतर ते शासनाकडे येत आहे. तर मधला हा जो दुवा आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा 100% होतो आहे. हा भ्रष्टाचार रोखावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे.